नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे सोलर पंपासाठी ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे कोणत्या पण वेब ब्राउझरवरती आणि तिथे आपल्याला सर्च करायचे आहे महाडीबीटी फार्मर। त्याच्यानंतर आपल्या समोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि आपल्याला इथं हे पहिलीच लिंक भेटून जाणार महाडीबीटी फार्मरची। हे गव्हर्नमेंटची लिंक आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आहे। या पेजची डायरेक्ट लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकंट लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे। मग त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार। हे इन्फॉर्मेशन आपल्याला संपूर्ण वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर आपल्याला इथं इंटर फार्मर आय डीमध्ये आपली फार्मर आय डी द्यायची आहे आणि आपल्याला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। आणि मग आपल्या फार्मर आय डीला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करून आपल्याला लॉग इन करायचं आहे। आणि जर आपण आपली फार्मर आय डी काढली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक देऊन देणार आपण कशा प्रकारे आपली फार्मर आय डी बनवू शकता त्याच्याबद्दल। तर आणि आपण जर आपली फार्मर आय डी बनवली असेल पण आपल्याला आपल्या फार्मर आय डीचा नंबर माहीत नसेल तर आपल्याला इथं क्लिक हेअर टू नो युअर फार्मर आय डीवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे। OTP दिल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपली फार्मर आय डी येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं ओके वरती क्लिक करायचं आहे आणि आपण इथं लॉगिंगच्या पेजवर येऊन जाणार। इथं ॲटोमॅटिकली आपली फार्मर आय डी येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या या फार्मर आय डीला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आणि इथं व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। आणि आपण इथं बघू शकता आपली हे प्रोफाईल 50% पर्यंतच कंप्लीट झाली आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली हे प्रोफाईल 100% पर्यंत कंप्लीट करायचं आहे। आपल्या या प्रोफाईलमध्ये आपली काय इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार आणि आपली काय इन्फॉर्मेशन आपल्या फार्मर आय डीनुसार आलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली कास्ट कॅटेगरी आणि डिसेबिलिटीवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे। नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपल्या कास्ट कॅटेगरी आणि डिसेबिलिटीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या कास्ट कॅटेगरीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथून कास्ट कॅटेगरीमधून आपल्याला आपली जी कास्ट आहे ते सिलेक्ट करायची। आपल्याला इथं SC ST आणि अदरचा ऑप्शन दिलेला आहे। आपली कास्ट इथं दिली नसेल तर आपण इथं अदरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि इथं आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली कास्ट सर्टिफिकेट जिथं कुठं ठेवली असेल तिथून सिलेक्ट करून आपल्याला इथं अपलोड करायची आहे। अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे व्ह्यू डॉक्युमेंटचा ऑप्शन येऊन जाणार। तर आपण इथून आपली कास्ट सर्टिफिकेट ओपन करून पाहू शकता आणि आपल्याला जर हे डिलीट करायचं असेल तर आपल्याला इथं डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे। आणि खाली आपल्याला इथं आपल्या डिसेबिलिटीचे इन्फॉर्मेशन द्यायचे आहे। इथं आपल्याला डिसेबिलिटीबद्दल विचारले अगर आपण कोणत्या डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅपमध्ये येत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आपली डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। आणि जर आपण कोणत्या डिसेबिलिटीमध्ये नाही येत असाल तर आपल्याला इथं नोचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्याला इथं वॉर्निंगमध्ये आपली कास्ट कॅटेगरी आणि डिसेबिलिटीची डिटेल सक्सेसफुली ॲडच्या इथं मेसेज येऊन जाणार आणि आपल्याला मग इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर आपण इथं बघू शकता आपली प्रोफाईल 100% कंप्लीट झालेली आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अप्लाय फॉर कॉम्पोनंट्सवरती क्लिक करायचं आहे। आपल्याला जर आपली लँग्वेज चेंज करायचं असेल तर आपल्याला इथं हा मराठीचा पण ऑप्शन दिलेला आहे। आपल्याला जर आपली लँग्वेज चेंज करायचं असेल तर आपण इथं आपली लँग्वेज पण चेंज करू शकता। लँग्वेज चेंज केल्यानंतर आपल्याला इथं घटकासाठी अर्जवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपली बँक डिटेल्स ॲड करण्यासाठी इथं सांगितलं आहे। तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं ॲटोमॅटिकली आपण आपल्या बँक ॲड करण्याच्या फॉर्मवरती येऊन जाणार। आणि जर आपण इथं ॲटोमॅटिकली नाही आले तर आपल्याला इथं बँक तपशील अपडेट करायचा हा ऑप्शन दिलेला आहे। तर आपण इथं पण क्लिक करून आपली बँक डिटेल्स इथं ॲड करू शकता। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं बँक खाते क्रमांकामध्ये आपला बँक अकाउंट नंबर द्यायचा आणि इथं IFSC कोडमध्ये आपला IFSC कोड देऊन बाहेर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲटोमॅटिकली आपली इथं शाखेचं नाव येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं जतन करावरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं आपल्याला आपली खात्री आहे म्हणून इथे एक बॉक्समध्ये मेसेज येऊन जाणार। तर आपल्याला इथं होय मला खात्री आहे वरती क्लिक करून इथं आपली बँक डिटेल्स ॲड करून घ्यायची आहे।
बँकेची डिटेल्स इथं ॲड केल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला खूप साऱ्या स्कीम दिलेल्या आहे, तर आपण इथं पाहून आपल्याला आणखी कोणत्या दुसऱ्या स्कीमसाठी अप्लाय करायच्या असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता. आता आपण सोलर पंपासाठी अप्लाय करत आहोत, म्हणून आपण इथं हे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना इथं ह्या बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. येतं आपल्या फार्मर आय डीनुसार आपला तालुका आणि येतं आपला गाव किंवा शहर आणि येतं आपली फार्मर आय डी येऊन जाणार. येतं आपल्याला आणखी 2 किंवा 3 जेवढे आपले शेतीचे गट नंबर असतील त्यानुसार आपल्याला इथे फार्मर आय डी येऊन जाणार आणि आपल्याला ज्या फार्मर आय डीसाठी म्हणजे ज्या गट नंबरसाठी अप्लाय करायचा असेल तो फार्मर आय डी आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे आणि आपण सिलेक्ट केलेल्या फार्मर आय डीनुसार इथं आपल्याला आपला गट नंबर पण येऊन जाणार आणि इथं मुख्य घटकमध्ये हा अनुसूचित जाती जमातीचा ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं बाबमधून आपल्याला आपली स्कीम सिलेक्ट करायची आहे. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिले आहे, जसे इथं इनवेल बोरिंग, HPDE पाईप्स किंवा जुनेवीर दुरस्ते किंवा ठिबक सिंचन संच, डिझेल इंजन, तुषार सिंचन. आपण ज्या स्कीमसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे ते स्कीम आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आम्ही इथं सौर ऊर्जा चलित पंप हा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. आपल्याला जे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो ऑप्शन इथून सिलेक्ट करू शकता. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली येतं सोलर पंपासाठी महावितरणकडून आपली निवड झालेली आहे का. अगर झाली असेल तर आपल्याला इथं यसवरती म्हणजेच होयवरती क्लिक करायचं आणि नसेल झाली तर इथं नाहीवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सवलतीकरण योजनेअंतर्गत आपणास शासनाने जमीन वाटप केली आहे का. अगर केली असेल तर आपल्याला इथं होयवरती क्लिक करायचं आणि नसेल केलं तर इथं नोवरती क्लिक करायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की सन 2001 नंतर मला 3 रे अपत्य झालेली नाही. अगर झाली असेल तर आपल्याला इथं होयवरती क्लिक करायचं आहे, नसेल झाले तर ते नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करून हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं जतन करावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपला इथं सक्सेसफुली आपण सिलेक्ट केलेली स्कीम इथं ॲड होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी स्कीम निवडण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथं आणखी बाबवरून आपल्याला जे स्कीम निवडायची असेल तो स्कीम आपण इथं सिलेक्ट करू शकता आणि आणखी त्याला जतन करू शकता. जतन केलेले सर्व इन्फॉर्मेशन आपण इथं खाली पाहू शकता. आपल्याला ज्या स्कीमसाठी अप्लाय करायचे आहे ते स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि आपल्याला एक बॉक्स पण येऊन जाणार. ह्या बॉक्समधली सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पहावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे आपण जी स्कीम आपण सिलेक्ट केली होती ते सर्व स्कीम इथं आलेली आहे आणि आपण इथं पहावरती क्लिक करून ते सर्व स्कीमची इन्फॉर्मेशन पण इथं बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं पे ॲप्लिकेशन फीजवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्याला इथं आपलं नाव आणि आपल्याला किती पेमेंट करायचं आहे त्याची काय इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड आणि IMPSचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंटचे काही ऑप्शन्स येऊन जाणार. इथं आपल्याला क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट आणि QR कोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला यांच्यामधून ज्याप्रमाणे पेमेंट करायचं असेल त्या ऑप्शननी आपण इथं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपला इथं सक्सेसफुली पेमेंट होऊन जाणार आणि इथं आपली ॲप्लिकेशन ID इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आता जो आपण पेमेंट केला होता त्याची हे स्लिप आहे. आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपण इथं प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून त्याची प्रिंट पण काढू शकता किंवा आपण याला आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा PCमध्ये पण सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं घटक इतिहास पहावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला लागू केलेले घटकवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर आपण जो आता आपला फॉर्म फिलअप केला होता त्यांची इन्फॉर्मेशन इथं येऊन जाणार. इथं आपण अप्लाय केलेल्या स्कीममधून आपल्याला कोणता स्कीम डिलीट करायची असेल तर आपल्याला इथं कॅन्सलचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि आपण जर त्याला ओपन करून पाहायचा असेल आपल्या फॉर्मला तर इथं अर्ज पहाचा पण ऑप्शन दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं पावती पहा आणि इथं फी पावती पहाचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर आपण त्याला ओपन करून पाहू शकता. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपला
सोलर पंपाचा फॉर्म आपल्या महा-डी-बी-टी पोर्टल आपले सरकारवरून आपण इथं फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि अशाप्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.